ओके, नेक्स्ट बघा 6 क्वेश्चन्स आपण घेतले कोऑर्डिनेशन कंपाऊंडचे. दिस वन इज द 7 क्वेश्चन. 7 मध्ये कुठला आहे तुमचा IUPAC नेम ऑफ K3 into the square bracket AlC2O4 thrice is. आता IUPAC नोमॅनिक्लेचर करत असताना काही रूल्स आपण पाहिले होते बरोबर. याच्यामधला जो मेटल आयटम असतो तो तुमचा ॲल्युमिनियम आहे. म्हणजे जर हे ऑप्शन्स तुम्ही पाहत आला ए ऑप्शन, बी ऑप्शन, सी ऑप्शन, डी ऑप्शन, काय काय नेम आहेत बघा याच्यामध्ये. पोटॅशियम ट्रायऑक्झॅलिटो ॲल्युमिनेट हा एक आहे. पोटॅशियम ॲल्युमिनेट ट्रायऑक्झॅलिटो, पोटॅशियम ट्रायऑक्झॅलिटो ॲल्युमिनेट. आणि डी ऑप्शन आहे पोटॅशियम ॲल्युमिनो ऑक्झॅलेट. तर हा फाइंड आउट करायचा आहे. तर बऱ्यापैकी तुम्हाला माहीत असायला पाहिजे की जे आपण मेटल असतो तो मेटल कुठं लिहितो रे, लास्टला लिहितो. मग ह्यामध्ये कोणतं ऑप्शन आपल्याला करेक्ट वाटतात तर ए अँड सी. कारण बी ऑप्शन मध्ये बघा पोटॅशियम ॲल्युमिनेट ट्रायऑक्झॅलिटो रॉंग आहे, पोटॅशियम ॲल्युमिनो ऑक्झॅलिटो रॉंग आहे. मग दोन आपल्याला करेक्ट वाटतात ए अँड सी. याच्यामध्ये सुद्धा बघा आता ॲल्युमिनेट लास्टला लिहिलेला आहे, बट बघा C2O4 थ्राइस याचं नेम काय आहे. तर या कंपाऊंडचा नेम आहे, हा जो ग्रुप आहे तो ग्रुप आहे तुमचा ट्रायऑक्झॅलिटो. मग ट्रायऑक्झॅलिटो दोन्ही मध्ये पण दिलेला आहे, ॲल्युमिनेट सुद्धा दिलेला आहे, पोटॅशियम सुद्धा दिलेला आहे, म्हणजे सेम आहेत. पण एकच आहे काय बघा याची ऑक्सिडेशन नंबर. तर ॲल्युमिनियमचा ऑक्सिडेशन नंबर किती असतो रे, +3. सो सी इज द करेक्ट ऑप्शन फॉर द IUPAC नेम ऑफ K3AlC2O4 थ्राइस. समजले सगळ्यांना. नेक्स्ट क्वेश्चन कडे येऊया आपण. यामध्ये बघा ट्रिस याच्यामध्ये दिला इथिलीन डायमाइन, ट्रिस इथिलीन डायमाइन कोबाल्ट 3 क्लोराइड इज. म्हणजे तुमच्याकडे जो क्वेश्चन दिलेला आहे तो क्वेश्चन आहे इथिलीन डायमाइन कोबाल्ट 3 जो आहे इज कुठला असायला पाहिजे. तर बघा चेक हिअर, कोबाल्ट CO असणार आहे सगळ्यांमध्येच आहे. क्लोराइड, आता क्लोराइड काय दिलेला आहे त्या कॉम्प्लेक्सच्या बाहेर दिलेला आहे. सो या सगळ्यामध्ये बघितलं तर क्लोराइड हा इनर्सला आहे. तर तुमचा कोणता ऑप्शन करेक्ट असणार आहे बघा, ट्रायस म्हटलेला इथिलीन डायमाइन EN असणार आहे, दॅट इज द इथिलीन डायमाइन. नेक्स्ट मध्ये ज्यावेळी तुम्ही एज जाणार आहे त्यावेळी तो तुमचा कोबाल्ट 3 कुठला असणार आहे ते फाइंड आउट करायचं आहे. तर कोबाल्ट 3 म्हणजे CO आहे आणि क्लोराइड त्या 3 च्या पुढे दिलेला आहे, म्हणजे तुमचा हा कॉम्प्लेक्स दॅट इज द फर्स्ट जो आहे तो तुमचं करेक्ट असणार आहे. म्हणजे हा तुम्हाला COEN3 अँड स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर तुमचा Cl3 हा दिलेला आहे. नेक्स्ट बघा IUPAC नोमॅनिक्लेचरचा थर्ड क्वेश्चन. द करेक्ट नेम ऑफ द कंपाऊंड. म्हणजे आपण एक कंपाऊंड घेतलेला आहे आणि त्या कंपाऊंड साठी करेक्ट नेम तुम्हाला फाइंड आउट करायला लावलेला आहे. कंपाऊंड काय बघा, इंटू द स्क्वेअर ब्रॅकेट COCl ब्रॅकेट मध्ये NH3 अँड अगेन इथिलीन डायमाइन दॅट्स ट्वाइस स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट Cl2. तर याचे नेम्स काय काय आहेत बघा, तर अमाइन क्लोरो बिस इथिलीन डायमाइन कोबाल्ट 3 क्लोराइड हे एक दिलेलं आहे तुम्हाला. मी म्हटलं की स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट त्याच्यावर पुढे जर लिहित असेल तर तो क्लोराइड लिहिला पाहिजे. तर यामध्ये बघा दोन ऑप्शन तुम्हाला करेक्ट वाटतात, कुठले कुठले ए अँड सी. सेकंड मध्ये बघा क्लोरो अमोनियम बिस इथिलीन कोबाल्ट 2. सी ऑप्शन मध्ये बघा अमाइन क्लोरोबिस कोबाल्ट 2 क्लोराइड, लास्ट इज द नन ऑफ द अबोव. तर नन ऑफ द अबोव तर हे आन्सर येणारच नाही. तर याच्यामध्ये ए अँड सी या दोन पैकी एक आन्सर तुमचं बरोबर आहे. मग आपल्याला काढायला पाहिजे आपण कसं नोमॅनिक्लेचर करतो बघा, तर कोबाल्ट क्लोराइड. तर यामध्ये बघा त्याचा जो ऑप्शन आहे तो कोणता करेक्ट असणार आहे तुमचा, अमाइन क्लोरो बिस इथिलीन डायमाइन. आता इथे दिलाय बघा, हा अमाइन आहे, हा क्लोरो आहे, बिस आहे, इथिलीन डायमाइन अँड द कोबाल्ट दॅट इज द बिस. या पद्धतीनं हा तुमचा सांगता येईल. नेक्स्ट 10th क्वेश्चन, 10वा क्वेश्चन काय बघा, द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ॲल्युमिनियम. तर ॲल्युमिनियमची ऑक्सिडेशन स्टेट काय असेल, ॲल्युमिनियम इनटू द लिथियम ॲल्युमिनियम हायड्रेट दॅट इज द Li इन द स्क्वेअर ब्रॅकेट Al अँड द H4. याच्यामध्ये त्याचे ऑक्सिडेशन स्टेट काय असायला पाहिजे, त्याचे ऑप्शन्स काय काय दिलेत. ए ऑप्शन इज द 0 असेल का, +1 +2 +3. ऑब्वियस आहे, काय आन्सर असेल रे याचा, +3. कुठला आहे त्याचा, +3 इज द ऑक्सिडेशन स्टेट. 11th नंबरचा क्वेश्चन कुठला आहे बघा, 11th नंबरचा K4FeCN6 पोटॅशियम फेरोसायनाइड. आता हा जो पोटॅशियम फेरोसायनाइड आहे, द EAN ऑफ द Fe इज, त्याचा EAN
इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर कॅल्क्युलेट केलाय आपण Z-X + Y, त्या फॉर्म्युलानुसार K4Fe चा कसा कॅल्क्युलेट केला होता रे आपण, किती येतो त्याचा 36. इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर किती येणार तुमचा 36. नेक्स्ट आता हा क्वेश्चन बघा. अकॉर्डिंग टू द लेविस थेरीनुसार द लिगँड्स आर, सगळ्यांना माहिती आहे लिगँड्स कसे असतात रे, ऍसिडिक असतात, बेसिक असतात, कसे असतात, वी नो दॅट दीज आर द बेसिक इन नेचर. म्हणजे सगळे लिगँड्स कसे असतात, बेसिक इन नेचर असतात या ऑप्शन्समध्ये. 13 इन मेटल कार्बोनिल बॉन्ड पजेसेस, कार्बोनिल बॉन्ड्स आहेत आणि मेटल बरोबर आहेत, तर याच्यामध्ये जो बॉन्ड सांगितलाय तो कुठला आहे तुमचा, बोथ S and P बॉन्ड पजेसेस. असे हे क्वेश्चन्स आहेत. काय काय क्वेश्चन्स आहेत बघा तुमच्याकडं. तर 7 नंबरचा क्वेश्चन आपण परत पुन्हा रिपीट करूया. IUPAC नेम ऑफ द K3Al2O4 थ्राइस इज, काय आहे त्याचा, पोटॅशियम मध्ये हाचा आन्सर काय घेतला आपण, पोटॅशियम ट्रायऑक्झालेटो ॲल्युमिनेट, हा एक घेतलाय. दुसऱ्यामध्ये बघा आपण काय करतोय, ट्रिस इथिलीन डायमाइन कोबाल्ट 3 क्लोराइड इज, हा कोणता आहे, हे एक तुम्ही पाहिलं कोणता आहे, हा COEN3 थ्रायसिल, हे त्याचा ऑप्शन करेक्ट होता. द करेक्ट नेम ऑफ द कंपाऊंड, यामधला कुठला करेक्ट नेम आहे, कुठला आहे तुमचा, अमाइन क्लोरोबिस इथिलीन डायमाइन कोबाल्ट 3 क्लोराइड. त्यानंतर ॲल्युमिनियम, हे सगळ्यांना माहिती आहे, युजुअली ॲल्युमिनियम किती असतो, +3 असतो. पोटॅशियम फेरोसायनाइडचा इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर दॅट इज द EAN, किती आहे रे इथं 36 आहे. नेक्स्ट वन, अकॉर्डिंग टू लेविस थेरीनुसार लिगँड्स कसे असतात, बेसिक इन नेचर असतात. आणि नेक्स्ट क्वेश्चन, इन मेटल कार्बोनिल बॉन्ड पजेसेस, कुठला बॉन्ड दाखवतो तो, बोथ S and P बॉन्ड्स. हे आपल्या कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स वरती क्वेश्चन्स आपण याच्यामध्ये घेऊ शकतोय. ठीक आहे, जवळपास आपण 13 क्वेश्चन्स घेतलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चनची तुम्ही काय करा, प्रॅक्टिस करा. ठीक आहे, थँक्यू. हाय फ्रेंड्स, आवर नेक्स्ट टॉपिक फॉर द CET इज कोऑर्डिनेशन कंपाऊंड. या टॉपिकमध्ये आपण काय करतो बघा, की ज्या डेफिनेशन्स आहेत, काही क्वेश्चन्स मी बोर्डवरती नोट करून ठेवलेले आहेत, आपल्याला ते सॉल्व्ह करत जायचं आहे. यामध्ये बघा, द कंपाऊंड्स, द फर्स्ट क्वेश्चन इज दॅट द कंपाऊंड्स इन विच सेंट्रल मेटल आयन और एटम इज सराउंडेड बाय ऑपोजिटली चार्ज्ड आयन और न्यूट्रल मोलिक्यूल इज. तर यामध्ये तुम्हाला माहित आहे ही जी डेफिनेशन आहे, ही डेफिनेशन कशाचे आहे, काय काय सांगितले बघा, याच्यामध्ये सगळेच दिलेले आहेत. सेंट्रल मेटल ॲटम, तुम्हाला माहित आहे की कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये सेंटरला कोण असतो, सेंट्रल मेटल ॲटम असतो. सेकंड वन, इज सराउंडेड बाय, म्हणजे सेंट्रल मेटल आहे तो सराउंड केलाय, कशापासून केलाय बघा, ऑपोजिटली चार्ज, म्हणजे त्याच्यात असणारा अपोजिट चार्ज, और न्यूट्रल मोलिक्यूल किंवा त्याचा न्यूट्रल मोलिक्यूल आहे. तर या कंपाऊंड्समध्ये किंवा या ऑप्शन्समध्ये ही जी डेफिनेशन आहे, ही डेफिनेशन कशाची आहे बघा, तर हा इनऑर्गॅनिक कंपाऊंड तर नाहीये, हा डबल सॉल्ट तर नाहीये, सॉल्ट तर नाहीये, मग हा कुठला कंपाऊंड आहे तुमचा, कोऑर्डिनेशन कंपाऊंड. म्हणजे या क्वेश्चन्समध्ये किंवा या डेफिनेशनमध्ये आपण काय सांगितलं, द कंपाऊंड्स इन विच सेंट्रल मेटल आयन और एटम इज सराउंडेड बाय अपोजिटली चार्ज्ड आयन और न्यूट्रल मोलिक्यूल आर नोन ॲज कोऑर्डिनेशन कंपाऊंड. सिंपल, म्हणजे कुठलाही कोऑर्डिनेशन कंपाऊंड असेल तर त्या कोऑर्डिनेशन कंपाऊंडमध्ये तुम्हाला सेंट्रल मेटल ॲटम असायलाच पाहिजे, और अपोजिटली चार्ज्ड आयन्स और न्यूट्रल मोलिक्यूल्स आर सराउंडेड बाय दिस मोलिक्यूल इज नोन ॲज द कोऑर्डिनेशन कंपाऊंड. सेकंड क्वेश्चन, याच्यामध्ये बघा, द सेकंडरी व्हॅलेन्स ऑफ मेटल करंट्स फाउंड्स 2, म्हणजे आता कुठलाही सेकंडरी व्हॅलेन्स आहे, तर आपण एक थेरी बघितली होती वर्नर्स थेरी, त्यामध्ये प्रायमरी व्हॅलेन्स, सेकंडरी व्हॅलेन्स. तर यामध्ये मग कुठला आहे तुमचा, ज्यावेळी सेकंडरी व्हॅलेन्स ऑफ अ मेटल करंट्स फाउंड्स 2, कशाची करस्पॉन्ड करतो, मग इथं बघा, ऑक्सिडेशन नंबर बरोबर तर तो सांगत नसतो, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन लास्ट शेल याचा तर काय संबंध नाहीये, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन अल्टिमेट शेल. तर हा काय डिस्कस करत असतो, आपल्याला सेकंडरी व्हॅलेन्स त्याचा कोऑर्डिनेशन नंबर सांगत असतो, म्हणजे किती मेटल ॲटम बरोबर त्यानं कोऑर्डिनेशन दाखवलेलं आहे, 2 मेटल्स ॲटम बरोबर, 3 मेटल ॲटम बरोबर, 4 मेटल ॲटम बरोबर, याचं कोऑर्डिनेशन आहे, तो आपल्याला या सेकंड क्वेश्चनमध्ये ते एक्सप्लेन करता येऊ शकतं. 2 क्वेश्चन समजलेत का तुम्हाला बघा. तर पहिल्यामध्ये जे कोऑर्डिनेशन कंपाऊंड घेतो आपण, कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये बघतो त्यावेळी कोऑर्डिनेशन कंपाऊंड कशाला म्हणतो, सेंट्रल मेटल ॲटम इज सराउंडेड बाय द ऑपोजिटली चार्ज्ड और द न्यूट्रल मोलिक्यूल आर कॉल्ड ॲज द कोऑर्डिनेशन कंपाऊंड. सेकंड क्वेश्चन, इन केस ऑफ द कोऑर्डिनेशन कंपाऊंड सेकंडरी व्हॅलेन्स ऑफ द मेटल करस्पॉन्ड दिस नंबर, दॅट इज द कोऑर्डिनेशन नंबर. म्हणजे कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये सेकंड व्हॅलेन्स कोऑर्डिनेशन नंबर शो करत असतोय. नेक्स्ट बघा,
लिगँड्स. आता लिगँड्स जे असतात ते लिगँड्स कशा प्रकारे आपण सांगू शकतो लिगँड्स. तर लिगँड्स वरती ज्यावेळी तुम्ही येता तर त्याचे सुद्धा 4 ऑप्शन्स आपल्याला दिले गेले आहेत. म्हणजे लिगँड्स कॅन बी, लिगँड्स कसे असू शकतात, कॅन बी पॉझिटिव्हली आयन्स ओनली, ते पॉझिटिव्ह असू शकतात. सेकंड कुठला आहे तुमचा निगेटिव्ह आयन्स, म्हणजे ते निगेटिव्ह असू शकतात. थर्ड न्यूट्रल मॉलिक्यूल ऑर ऑल ऑफ द अबव. तर या ऑप्शन्समध्ये जर तुम्ही पाहिलं तर लिगँड्स पॉझिटिव्हही असतात, निगेटिव्हही असतात आणि न्यूट्रल मॉलिक्यूल सुद्धा असतात. म्हणजे याचा करेक्ट ऑप्शन कोणता आहे तुमचा डी, ऑल ऑफ दी अबव. फोर्थ मध्ये काय घेणार आहे बघा आपण. आता याचा सुद्धा स्टडी आपण केलेला आहे की आपल्या बुकमध्ये मोहर्स सॉल्ट कुठला आहे. तर मोहर सॉल्ट कुठला आहे बघा तुमचा, सॉरी अन एक्झाम्पल ऑफ मोहर सॉल्ट. याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन झालेलं आहे आपल्याला. हा क्वेश्चन आपण काय करतोय मोहर सॉल्ट. आता याच्यामध्ये बघा मोहर सॉल्ट हा कोणता असला पाहिजे असं पाहिजे होतं आपल्याला. तर मोहर सॉल्ट हा डबल सॉल्ट असतो. अन एक्झाम्पल ऑफ द डबल सॉल्ट इज मोहर सॉल्ट. म्हणजे क्वेश्चन काय असला पाहिजे, करेक्ट केलाय क्वेश्चन आपण. अन एक्झाम्पल ऑफ डबल सॉल्ट, अन एक्झाम्पल ऑफ डबल सॉल्ट इज मोहर सॉल्ट. ठीक आहे. नेक्स्ट बघा 5 नंबर क्वेश्चन. EDTA इथिलीन डायमाइड टेट्रा ॲसिटेट, EDTA. तर याच्यासाठी कुठले कुठले लिगँड दिलेत बघा तुम्हाला. तर EDTA मध्ये किती डेंटेंट असतात हे माहित असायला पाहिजे आपल्याला. EDTA मध्ये किती डेंटेंट असतात. तर EDTA मध्ये 6 डेंटेंट असतात, म्हणजे 6 डोनर ग्रुप असतात. दॅट इज द हेक्साडेंटेंट लिगँड. म्हणजे याचा करेक्ट ऑप्शन कुठला आहे तुमचा EDTA इज अ हेक्साडेंटेंट लिगँड. नेक्स्ट क्वेश्चन. विच वन इज ॲम्बिडेंटेंट लिगँड. तर ॲम्बिडेंटेंट मध्ये काय सांगतो आपण, इन दॅट 2 डोनर ग्रुप्स आर प्रेझेंट. म्हणजे त्याच्या आयटम मध्ये दोन्ही डोनर असले पाहिजे. तर कुठले असतात ते, दे मेक द बॉन्ड दॅट इज सायनाइड, दे आर द डोनर ग्रुप. म्हणजे आपण CN जर बघितला म्हणून त्याला आपण काय म्हटलं ॲम्बिडेंटेंट लिगँड. ॲम्बिडेंटेंट मध्ये काय असतो की तो C ॲज वेल ॲज N या दोघांच्या बरोबर सुद्धा बॉन्ड मेक करू शकतो, म्हणून आपण त्याला काय म्हणतो तर ॲम्बिडेंटेंट लिगँड असं म्हणू शकतोय. म्हणजे हे जे 6 क्वेश्चन्स आहेत त्या 6 क्वेश्चन्स मध्ये बघा आपल्याला काय काय मिळालं. तसं कोऑर्डिनेशन, कंपाऊंड, त्याच्यामध्ये सेंट्रल मेटल ॲटम इज सराउंडेड बाय द अपोजिटली चार्ज्ड आयन ऑर न्यूट्रल मॉलिक्यूल. सेकंड मध्ये द सेकंडरी व्हॅलेन्स ऑफ मेटल करस्पॉन्ड्स टू, कुठला आहे तुमचा कोऑर्डिनेशन नंबर आहे, करेक्ट आहे. थर्ड लिगँड्स कसे असतात, दीज आर द पॉझिटिव्ह असतात, निगेटिव्ह, न्यूट्रल, ऑल ऑफ द अबव. पॉझिटिव्ह असतात, निगेटिव्ह असतात आणि न्यूट्रली असतात. इथं थोडंसं कन्फ्युजन झालं होतं राईट करताना. आणि एक्झाम्पल ऑफ डबल सॉल्ट इज, डबल सॉल्ट कुठला असतं तुमचा मोहर सॉल्ट. नेक्स्ट EDTA, EDTA कुठला आहे बघा तुमचा डॉट डॉट इज अ टाइप ऑफ अ लिगँड. तर याच्यामध्ये 6 असतात, त्यामुळे हा हेक्साडेंटेंट लिगँड असं म्हणतोय आपण. आणि लास्ट जो असेल which is the ambidentate ligand, means there is the 2 donor group, that is the C as well as the N, they makes bond, because of that the cyanide is the ambidentate ligand. Okay.